नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या हेल्थ टिप्स चॅनलवर। आज मी तुम्हाला हळद आणि दुधाविषयी सांगणार आहे। मित्रांनो, रोजच्या जेवणामध्ये आपण घरात बनवल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये हळदीचा वापर करत असतो। मात्र ही हळद आपण जर योग्य पद्धतीने दुधामध्ये टाकून पिली तर त्याचा आपल्या आरोग्याला खूप मोठा फायदा होत असतो। मित्रांनो, एक ग्लास हळदीचे दूध पिल्याने आपले 12 आजारांपासून संरक्षण होत असते। रोज एक ग्लास दुधामध्ये हळद टाकून पिल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते। हळद ही आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि अनेक आजारांपासून जसे संसर्ग रोग जसे सर्दी खोकला टाळण्यास मदत करते। शरीरातील रक्त शुद्ध करून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते। हळद ही आपल्या त्वचेसाठी देखील खूपच गुणकारी असते। चेहऱ्यावर दुधाच्या साईत हळद मिसळून लावण्याने चेहरा गोरा व फ्रेश दिसतो। हळदीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या देखील कमी होतात। एक ग्लास दुधामध्ये हळद टाकून पिल्याने आपली सांधेदुखी दूर होते। गुडघेदुखी असेल तर गुडघ्यातील कार्टिलेजची कमी दूर करून गुडघेदुखी कायमची बंद करते। तसेच आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असली तर नियंत्रित ठेवून रक्तदाब राखण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते। रोज एक ग्लास दुधात हळद टाकून पिल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो। मित्रांनो, आता सध्या अनिद्रेची समस्या अनेक लोकांना जाणवते। रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत झोप येत नाही। अशा वेळेस झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिल्याने मन शांत होते, तणाव कमी होऊन गाढ झोप लागते। मित्रांनो, हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स घटक असतो, जो आपल्या मेंदूमध्ये स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता वाढवते। तसेच हळदीचे दूध पिल्याने आपल्या स्नायूंना मजबूती मिळते, ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो। मित्रांनो, आपले वजन वाढले असेल तर आपण रोज एक ग्लास दुधात हळद टाकून पिली तर आपले वजन देखील कमी होत असते, कारण हळदीत कर्क्युमिन घटक असतो, जो आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करून आपले वजन कमी करतो। मित्रांनो, आपले वजन वाढले की आपल्याला अनेक प्रकारचे आजारांना तोंड द्यावे लागते, जसे गुडघेदुखी, पायदुखी, सांधेदुखी। म्हणून आपण आपले वजन नियंत्रित ठेवले पाहिजे, जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील आणि आपण आनंदाने जीवन जगू शकतो। म्हणून मित्रांनो, रोज एक ग्लास दुधाचे सेवन नक्की करा। आपले आरोग्य निरोगी ठेवा। मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।